क्रमांक 1 चा आरोपी आहे आणि नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे आज राजीनामा देतील। आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत। सुषमाताई, ज्याची मागणी गेले 2 महिने केली जाते, धनंजय मुंडेंचा राजीनामा, थोड्याच वेळात ते राजीनामा देतील, आपली प्रतिक्रिया? हा राजीनामा होणं गरजेचं आहे, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे। ज्या पद्धतीचे फोटो काल मला बघायला मिळाले, मी तर हजारो किलोमीटर लांब आहे, तरी सुद्धा मी रात्रभर 1 मिनिटही झोपू शकले नाही। जर ही अवस्था माझी असेल तर ज्या माऊलीने आपलं लेकरू गमावले, ज्यांनी आपल्या पित्याचं छत्र गमावले, त्या कुटुंबाची अवस्था काय असेल। जर हा राजीनामा झाला नाही तर कदाचित फडणवीसांना काही करायचंच नाहीये, किंबहुना महाराष्ट्रातल्या जनतेचे हा समज, ही धारणा होईल की आम्ही जे पाशवी बहुमत दिले त्या पाशवी बहुमताचे हे सगळे परिणाम भोगत आहोत का। त्यामुळे ही दहशत निपटून करणं फार गरजेचं आहे आणि तो राजीनामा झाला पाहिजे बस। असं म्हणतात नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत, नैतिकतेला काहीशी उशिरा जाग आली असं नाही वाटत? नाही, नैतिकतेच्या आधारावर राजीनामा जेव्हा पहिला आरोप झाला ना तेव्हा दिला असता तर तो नैतिकतेच्या आधारावर झाला असता, तो ग्रेटफुली झाला असता। मला वाटतं की आता ज्या आपण फोटो काल बघितलेले आहेत ते फोटो सुरेश धस किंवा यांनी सभागृहाच्या पटलावर जे भाषण केलं होतं त्यातला शब्द ते जे मांडत होते तर तसा कालचे फोटो व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतो। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीसांना किंवा सुरेश धस किंवा एकूण सत्ताधाऱ्यांना याच्यातला शब्द माहीत होता। सत्यता माहीत असताना सुद्धा त्यांनी तात्काळ तेव्हा राजीनामा घेतला नाही, कारण ते धनंजय मुंडेंचा नैतिकतेच्या आधारावर वगैरे असं म्हणत ग्रेसफुली राजीनामा व्हावा अशी कदाचित अपेक्षा करत असावी। मात्र तो राजीनामा झाला नाही। कधी देवेंद्रजींनी सांगायचं की ते दादांचे मंत्री आहेत, दादांनी सांगायचं मुख्यमंत्री ठरवतील, कधी दोघांनी सांगायचं की धनंजय मुंडेंनी स्वतः राजीनामा द्यावा, तर धनंजय मुंडेंनी म्हणायचं की मला दोघे सांगतील तेव्हा मी राजीनामा देईल। असं म्हणत जी टोलवाटोलवी केली गेली त्याच्यात नैतिकता पाक लयास गेलेली आहे। आता ती नैतिकता नाही, आता जे आहे ती अपरिहार्यता आहे, अगतिकता आहे। सुषमाताई, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया